नमस्कार, मी ज्योती आपल्या ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण क्रिसमस स्पेशल मस्त असा चॉकलेट स्पॉन्ज केक बनवणार आहोत। तो देखील बिना ओव्हनचा, फक्त कढईमध्ये आपण बेक करणार आहोत आणि बिना बीटरचा, म्हणजे बीटरचा किंवा विस्कचा वापर केल्याशिवाय मस्त असा स्पॉन्जी आणि जाळीदार केक बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण जो केक बनवणार आहोत तो कोणत्याही केकच्या टीनमध्ये म्हणजे भांड्यामध्ये करणार नाही आहात। तर मी घरामधला हा स्टीलचा एक पातेलं घेतलेला आहे। त्याला मी तूप लावून अगोदर चांगलं असं ग्रीस करून घेणार आहे, जेणेकरून आपला केक आहे तो कोणत्याही भांड्याला चिकटणार नाही। आता त्यामध्ये मी तळाला अगदी छान असा बटर पेपर लावून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही साधा कोणताही पेपर घेऊन त्याला असं तेलाने ग्रीस केलं तरी देखील आपला केक भांड्याला चिकटत नाही। आता आपण केकचं साहित्य पाहूया काय काय घ्यायचं आहे ते। तर मी इथे पाऊण कप मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाव कप मी इथे कोको पावडर घेतलेली आहे। म्हणजेच आपल्या घरातील जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने मोजून 6 चमचे कोको पावडर घेतलेली आहे। आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला चाळणीमधून चाळून घ्यायचे आहे। तर मी भांड्यावर एक चाळण ठेवलेली आहे, त्यामध्ये कोको पावडर आणि मैदा घेतलेला आहे। पाव कप मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे। 1 टेबलस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे। आता हे सर्व जिन्नस आहेत ते आपल्याला चाळून घ्यायचे आहेत। आता हे सर्व जे पदार्थ आहेत ते चाळून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, याने देखील केक हलका होतो। आता एक मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये मी पाऊण कप साखर घातलेली आहे, 3 अंडे घेतलेले आहेत मी इथे, पाव कप मी इथे तेल घेतलेलं आहे, तुम्ही बटर सुद्धा घेऊ शकता आणि कोणत्याही फ्लेवरचं आपल्याला तेल घ्यायचं नाही आहे। 1 टेबलस्पून मी इथे व्हिनेगर घातलेला आहे, 1 टेबलस्पून मी इथे व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे। व्हिनेगर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही लिंबाचा रस देखील वापरू शकता। हे अंड्याचं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये फक्त पल्स मोडवर 2-3 सेकंद फिरवून घ्यायचं आहे, जास्त फिरवायचं नाही। इथे मी कढईसुद्धा गरम करत ठेवलेली आहे, ज्यामध्ये केक आपल्याला बेक करायचा आहे। आता हे जे कोरडे मिश्रण आहे त्यामध्ये हे अंड्याचं मिश्रण संपूर्ण घालून आपल्याला हा छान असा फेटून घ्यायचा आहे। परंतु मिश्रण एकदम ह्यामध्ये घालू नका, अंदाज घेत घेत आपल्याला हे जे अंड्याचं मिश्रण आहे ते ह्यामध्ये घालायचं आहे। कारण जर मिश्रण जास्त घातलं तर किंवा पातळ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्याला हे मिश्रण जास्त सैलसर करायचं नाही किंवा अगदीच घट्ट करायचं नाही आहे। तर अंदाज घेऊन हे सर्व जे अंड्याचं मिश्रण आहे ते ह्या पिठांमध्ये सर्व मिक्स करून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। आता पाहू शकता इथे मी जेवढं अंड्याचं वगैरे मिश्रण घेतलं होतं ना तेवढं पूर्ण ह्याला लागलेलं आहे। तर हे मिश्रण आहे ते जास्त वेळ फेटायची काही गरज नाही आहे, अगदी थोडं हलक्या हाताने हे मिश्रण एकजीव करून आपल्याला हे तयार करायचं आहे। केकचं बॅटर आपलं छान असं तयार आहे। आता हे तयार केलेलं केकचं बॅटर आपण ग्रीस करून ठेवलेल्या पातेल्यामध्ये घालायचं। तुम्हाला हवं तर तुम्ही टीनमध्ये म्हणजे केकच्या भांड्यामध्ये काढू शकता। आता हे संपूर्ण मिश्रण ह्यामध्ये घातलं की थोडंसं हे टॅप करायचं, जेणेकरून ह्या मिश्रणामध्ये काही एअर बबल्स असतील तर ते सगळे निघून जातील। अगोदर आपण कढई गरम करत ठेवलेली त्यामध्ये हे मिश्रण ठेवून द्यायचं आणि अगदी लो गॅसवर म्हणजे मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला 30 ते 35 मिनिटं भाजून घ्यायचं। कुणाला कमी जास्त वेळसुद्धा लागू किंवा हा केक तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा बेक करू शकता। आता इथं आपला केक छान असा बेक झालेला आहे। एक टूथपिक यामध्ये इन्सर्ट करून पाहायची, टूथपिकला अजिबात ओलसरपणा लागत नाही, याचा अर्थ केक छान तयार झालेला आहे। आता सगळीकडून सुरी फिरून अशा पद्धतीने हा केक आपल्याला सोडवून घ्यायचा आहे आणि प्लेटमध्ये ह्याला डिमोल्ड करून घ्यायचा। तर खूप छान आपला इथे स्पॉन्जी केक तयार होतो। तुम्ही हवा तशा पद्धतीने ह्याला डेकोरेट करू शकता। खूप सुंदर आणि खूप छान हलका आणि जाळीदार आपला केक तयार झालेला आहे। तर अतिशय सुंदर, सोपी आणि साधी पद्धत आहे आणि अगदी झटपट तयार होणारा हा चॉकलेट स्पॉन्ज केक तुम्ही एकदा घरी नक्की बनवून पहा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजची केकची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।